नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा संदेश खास स्वामींनी तुमच्यासाठी आज पाठवलेला आहे. या खास आणि दिव्य संदेशाला आज तुम्ही दुर्लक्ष करू नका. वेळ नसेल तर वेळ काढा. फक्त मोजून काही वेळा या संदेशाला तुम्ही ऐकून बघा. ज्या भक्तांच्या आयुष्यात अडचणी आहेत, स्वामी त्यांची साथ स्वतः देत आहेत. स्वामी सांगत आहेत, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. तुमचा विश्वास ठेवा. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवू नसाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज कधी पडणार नाही. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. प्रत्येकाला अडचणी असतात. त्या अडचणीतून बाहेर काढणारा फक्त मी आहे, देव म्हणतो. आज या संदेशाला जो व्यक्ती त्याच्या आयुष्यातील त्याचा अमूल्य वेळ काढून ऐकून बघेल, त्याचं सर्व काही चांगलंच होणार. मी स्वतः स्वामी चरणी ही प्रार्थना करतो. जो व्यक्ती आज या स्वामी संदेशाला 15 मिनिटापर्यंत ऐकून बघेल, स्वामी त्याच्या आयुष्यातील मोठ्या संकटांना लवकर दूर करतील. स्वामी त्याच्या आयुष्यात जे अडचणी आहेत, जे बाधा आहेत, ज्यांनी त्याचं काम अडकून पडलंय, ज्यामुळे त्याचं काम पूर्ण होत नाही आहे, ते स्वामी दूर करो. स्वामी सदैव तुमच्या घरात धनाची, सुखाची, समाधानाची आणि समृद्धीची कधीही कमी होऊ देऊ नये. स्वामी माझ्या या संदेशाला आज शेवटपर्यंत जे ऐकेल त्याच्यावर स्वामींची कृपा राहील असे स्वामी सांगतायत. स्वामी म्हणतायत, या संदेशाला वेळ काढून ऐकून बघा. तुमच्या जीवनात सर्व सोन्यासारखं होईल. तुमचा देखील स्वामीवरती विश्वास आहे. स्वामींना तुम्ही मानत आहात तर मग या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहून बघा. स्वामी भक्तांनो, तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. 5 लोकांपर्यंत, ते लोक असे असावेत जे गरजू असतील, त्यांना मदत करून बघा. त्या लोकांच्या आयुष्यात जे त्यांना चांगलं वाटतं, जसे त्यांना जर जेवण करायचे असेल तर त्यांना खायला द्या किंवा जेवणापुरते पैसे द्या. कोणी अडचणीत असेल तर थोडी का होईना पण मदत करा. याचे पुण्य तुम्हाला लाभते. यामुळे बऱ्याचदा जे तुमच्या आयुष्यात संकटे आहेत ते स्वामी स्वतः दूर करत असतात. स्वामी सांगतात, जो माझा भक्त, जो सच्चा स्वामी भक्त आयुष्यात स्वामी नामाचा जप करेल आणि स्वामी नाम स्मरणावर विश्वास ठेवेल, त्याला कोणत्याच गोष्टीची कमी होणार नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. बघा, तुम्हाला याचा अनुभव येतोय. नियतीच्या तराजूशी वशिला नाही, तसं आयुष्याच्या तराजूशी फक्त कर्म नाही. आपले कर्म जर चांगले असतील तर मार्ग आपोआप मिळायला लागेल. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची एखादी दुसरी बाजू असतेच. दुसरी बाजू ही जिला इलाज मरेपर्यंत सापडत नाही. आयुष्यामध्ये आपण म्हणतो तो माझा भावासारखा मित्र आहे म्हणून त्यांच्यासोबत कधी वाद होत नाही. त्याचं आणि माझं लय पटतंय. पण एक कधी विचार केलाय का, भावासारखा मित्र बनवण्यापेक्षा तुमच्या मित्रालाच तुमचा भाऊ म्हणजे तुमच्या भावालाच तुमचा मित्र बनवा. लोक आजकाल एका गोष्टीच्या सर्व मागे लागले, ते म्हणजे पैसा. बरोबरच आहे. आजच्या काळात पैशाला जेवढे महत्त्व आहे कदाचितच तेवढं दुसऱ्या कोणत्या वस्तूला असेल.
पैशाच्या मागे लागणं योग्य, पण त्याच्या मागे लागताना नाते आणि माणुसकी विसरून जाणे, लोकांसाठी स्वतःचा विचार करताना एवढे स्वार्थी होणे की इतरांना याचा त्रास होईल याचा विचार न करणे पूर्णपणे चुकीचे आहे. स्वामी सांगतात, पैसा कमवा, आयुष्यात स्वार्थीपणाही ठेवा, पण माणुसकी जपत चला. माणुसकी जेव्हा राहील तेव्हा तुम्ही माणसात आहात असे तुम्हाला देखील अनुभवावे लागेल. काही लोक तुम्हाला कधी पाठिंबा नाही देणार, कारण त्यांना भीती लागलेली असते, हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो. त्यामुळेच ते कधीही तुमचा पाठिंबा मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न जरी केला तरी ते देणार नाही. तुम्हाला वेगात चालायचं असेल तर एकटं चाला, पण दूरवर चालत जावे लागणार, तर हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त मेहनत करण्याची गरज आहे. आयुष्यात तुम्हाला पैसा कमवायचा आहे तर मेहनत करण्याचीच गरज आहे, आणि मेहनतीशिवाय काहीही मिळणार नाही. कधी विचार केलाय का, तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळते. प्रत्येक इच्छा तुम्ही तुमची पूर्ण करू शकता, फक्त मेहनत करण्याची जर तुमच्यात जिद्द असेल तरच. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः देत आहे. फक्त विश्वास ठेवा, सर्व काही स्वामी स्वतः शक्य करत आहेत. ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याच प्रकारे अडचणीत आणि संघर्षाच्या काळात संघर्ष केल्याशिवाय चांगला दिवस येत नाही. इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो, पण स्वतःवर विश्वास ठेवला तर तो ताकद बनतो. चित्र ही हाताची कृती आहे, पण चरित्र ही मनाची आकृती आहे. प्रेमाला आणि द्वेषाला प्रेमाने जिंकता येतं, फक्त ते जिंकण्यासाठी मेहनत आपल्यालाच घ्यावी लागते. स्वामी सांगतात, कायम तुमच्या पाठीशी उभा आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्याच मनाप्रमाणे होईल. फक्त स्वामीवरती आणि त्यांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट स्वामी नक्की शक्य करतात. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे मी. कधीच तुमची साथ सोडणार नाही, आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी सदैव देते. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा. जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचा नावाचा जप करेल, आयुष्यात स्वामी त्याच्या पाठीशी कायम उभे असतात. कुणालाही बदलण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते, पण स्वतःला बदलण्यासाठी आपल्याला मेहनतीची सवय करून घ्यावी लागते. अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात. वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतः चुका दिसत नाहीत. अश्रूंकडे लक्ष दिले तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात, आणि स्वतःकडे लक्ष दिले तर आयुष्य कळते. स्वामी कायम सांगतात, तुम्ही जेव्हा स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असता तेव्हा तुम्हाला वाटेतल्या कोणत्याही अडथळ्याला तणाव येत नाही. सामोरे जाताना आपली मेहनत ही अत्यंत गरजेची व आवश्यकतेची असते. संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. स्वामी सांगतात, सर्व शक्तिमान असणं म्हणजेच आपण सर्व काही करू शकतो असं नाही. लोक म्हणतात, जो व्यक्ती स्वतःने जे काही करतो ते चांगलं आणि बरोबरच आहे, पण जो व्यक्ती स्वतः लक्ष न देता इतरांकडे देतो ते पूर्णपणे चुकीचं. गोष्ट साधी असते, पण वृत्ती भाग्य करत असते. भाग्याकडे जे लिहिलेलं आहे ते योग्यच होणार. आपण आपल्या भाग्यावरती विश्वास ठेवायला हवा. जे काही आपण करतोय त्यात आपल्याला यश फक्त स्वामी देतील. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी आपली कायम मदत करतील. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा. तुमच्या आयुष्याच्या कठीण काळात
साथ फक्त ते तुम्हाला देतील. स्वामी आजकाल प्रत्येक गोष्ट शक्य करत आहेत तुमच्यासाठी. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करणार आहेत तुमची. फक्त स्वामीवरती, स्वामी नामावरती आपला विश्वास असायला हवा. आणि आपण अथक प्रयत्न केले तर यश आपल्याला मिळते. त्याप्रमाणे आपण प्रयत्नांना कधी कंटाळलो नाही तर यश हे आपलंच होते. आपल्याला जर आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं निर्माण करायचं असेल तर आपण आपल्या ज्या कार्याची सुरुवात कराल ते गांभीर्याने पूर्ण करा आणि तुम्हाला ते सर्वोत्तम योगदान देण्यासाठी त्याच्यासाठी तयार राहा. स्वामी सांगतात, आयुष्याची कदर करा. आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. संकटांचा सामना केल्याशिवाय आयुष्य योग्य दिशा देऊ शकणार नाही. कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नातं जीवाशी असतं. स्वतःच्या आयुष्याची ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंची नातं जोडलेलं आहे, त्यांशी असतं. कोणताही विचार हे आपल्याला योग्य त्या दिशेला नेऊ शकतो. फक्त आपण काय दिशा निवडली आहे हे बघायला हवं. स्वामी म्हणतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी करत आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष सुरू झाला. तुम्ही तुमच्या मनाचे ऐकाल तर निर्णय योग्य असेल पण फायदा होणार नाही. बुद्धीचे ऐकाल तर निर्णय कदाचित चुकीचा असेल पण फायदा तुमचाच होईल. जो स्वतःसाठी स्वतःच स्वातंत्र्य वाट निवडतो त्याला त्या मार्गावरून कुणीही मागे टाकू शकत नाही. स्वामी कायम सांगतात, पहिल्यांदा तर स्वतःचा विचार करावा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्त्व आहे. अपार कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर गाठण्यासाठी आणि क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. प्रयत्न जरूर करा पण दुसऱ्याचा पराभूत करण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ देणार आहे मी. फक्त माझ्यावरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नाम स्मरणावरती विश्वास ठेवा. आपण फक्त आनंदात राहावे आणि आपल्याला दुःख देण्यास अनेक बिनपगारी लोक पूर्ण काम करत आहेत. ते आपल्याला दुःख नक्की देतील. मी समाजकारक करत नाही पण समाजासाठी योग्य ते निर्णय घेण्यासाठी मदत करत असतो. असे जे म्हणतात ते योग्य, पण जे स्वतःला म्हणतात की आयुष्यात संकटे आहेत, ज्याला संकटांचा सामना करण्याची जिद्द असते तो यशस्वी नक्की होतो आणि जो संकटांचा सामना करण्यापासून घाबरतो तो मागे राहून जातो. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे, दुसऱ्यांच्या बाबतीत तेवढं बोलावं जेवढं आपली ऐकण्याची क्षमता असते. आपले दुःख मनात लपवून ठेवणाऱ्या सुखी ठेवणारा देव माणूस असतो. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि योग्य दिशेला चांगले प्रयत्न करतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य असते. स्वामी सांगतात, आयुष्यात असं मनसोक्त जगा की शेवटी कावळा नुसता शिवला नाही तर चक्क लोळला पाहिजे. आयुष्यामध्ये स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की कोणी कितीही मागे ओढण्याचा प्रयत्न करू द्या, कधीही तुम्ही स्वतःवरचा विश्वास आणि तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. लक्षात घ्या, झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण तो झाडू जेव्हा विखरून जातो तेव्हा स्वतः कचरा होतो. साध्य माणसाचं दुःख एकच मुख्य कारण आहे, ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं पण करत काही नाही. आयुष्यात संकटे अपार असतात. त्या संकटांचा सामना जो करतो तोच आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतील. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असायला हवा. ज्या व्यक्तीचा स्वामी नामावरती विश्वास असतो तो सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे नक्की करू शकतो.
स्वामीवरती आणि स्वामींच्या नाम स्मरणावरती विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. कोण कोणाला कुठे किंवा कधी कसा उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. म्हणून कौशल्याने सर्वांशी सखोल संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शहाणपण आहे. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये जेवढं घट्ट नातं तेवढं तीव्र मानपान परक्या माणसालाही द्यावाच लागतो. नातं जर घट्ट करायचं असेल तर मान आणि सन्मान गोष्टी महत्वाच्या असतात. संसार हे जीवनाचे सार. संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. संसार असा युक्तीने करायचा की संसार करता करता परमात्मा मुक्काम गाठायची गरज पडली पाहिजे. स्वामी कायम सांगतात, त्यांची मदत कायम करतो मी, जे स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवतात. शक्य असेल तर दिवसातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किमान तेव्हा तरी स्वामी नामस्मरणाचा जप करा. स्वामी सांगतात, आयुष्यात मृत्यूपेक्षा जास्त भीती कर्माची ठेवा. कारण कर्म जर आपले चांगले असतील तर मृत्यू जरी आला तरी योग्य वेळेला आणि योग्य येईल. पण जर कर्म वाईट असतील आणि मृत्यू आला तर कर्म अशा पद्धतीने त्याचा कर्जनामा पूर्ण करून घेतो की आपल्याला वेदना आणि वेदनाच होतात. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, तुम्हाला जर आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. एक चांगला मित्र हा आयुष्याची नाते जोडणारा, भूतकाळ विसरायला लावणारा, भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि दुनियात समजूतदारपणा दाखवणारा असतो. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. अशक्य ते आम्ही शक्य करू. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल. स्वामी नामावरती विश्वास ठेवायला शिका. स्वामी कायम बोलतात, ज्यांच्यासाठी मी सदैव त्यांची मदत करण्यासाठी तत्पर असतो ते लोक माझी भक्ती करतात, म्हणून मी त्यांची साथ कायम देत असतो. जगावे तर बुद्धिबळाच्या वर्जीने. कारण आयुष्यात जर आपल्या बुद्धीने जगाल तर नेहमी फायद्यात राहाल. मनाने जगाल तर लोक फायदा उचलत राहतील. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ मी देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. स्वतःवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. स्वतःला जर सिद्ध करायचे असेल तर मेहनत करा. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर आपले सगळे पूर्वज दिसतात, पण माणसात कुणी का दिसत नाही. ज्या दिवशी माणसात कमीत कमी माणूस जरी दिसायला लागला त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. देव कायम सांगतोय, समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते. जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते, पण जे हाताळतात, उचलण्याचा प्रयत्न करतात त्यांना ती एकदम हलकी वाटते. स्वतःच्या मागे राहून योग्य लोकांकडे त्या विभागाचे नेतृत्व आणि जबाबदारी द्या. या लोकांना समर्थ बनविण्याच्या कार्यपद्धतीमुळे एका प्रकल्पातील यशाचे रूपांतर अनेक ठिकाणी होत राहते आणि यशाचा व्हायरस फैलावत जाते. स्वामी सांगतात, कल्पना आणि वास्तव यात अंतर बरंच आहे. कल्पनात खूप गोष्टी आपल्याला मनाप्रमाणे शिकवून जातात. गरुडा इतकं उंच उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट शक्य होईल. काळासारखा धनतरी दुसरा कोणी नाही. दुर्बळलेला हृदय कसे जोडावे आणि वळलेले झाड कसे पालवावे हे त्याला चांगलं कळतं. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडा थोडा विश्वास वाढवा, थोडी थोडी प्रगती करा, सर्व काही चांगलं होत जाईल. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. माणसामध्ये संयम, ध्येय, विश्वास असेल की तो कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. परमेश्वराला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी या किती मोठ्या आहे. या उलट अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती विशाल आहे. आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधी परत येत नाही.
तुमची जिद्द एका दिवशी तुम्हाला सिद्ध करेल की फक्त तुम्ही तुमच्या मेहनतीनेच पुढे आला. संत कधी राजाची करू नका. संगत हे नेहमी संताची किंवा चांगल्या व्यक्तींची करा. आपल्याला नोकर बनवून ठेवले की आपल्याला ते काढून टाकेल सांगता येत नाही. कमजोर असणं कोणी नसतं. सगळा खेळ त्याच्या आलेल्या वेळेचा असतो. व्यक्तीवर वेळ चांगली असेल तर आपणआप तो बलवान होत जातो. वेळ खराब होत असेल तर ते आपणआप कमजोर होत जातो. स्वतःवरती विश्वास ठेवा. आयुष्यात संकटे बरी आहेत. त्या संकटांचा सामना करायला शिका. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय. छत्री पाऊस पडणं बंद करू शकत नाही, पण तुम्हाला पावसात उभं राहण्याची ताकद तसेच आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक वेळी जिंकू शकत नाही, पण ते प्रत्येक वेळेला मदत नक्की करू शकते. अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे तसंच दत्त संप्रदायांचे परंपरेचे भारतीय हिंदू संत आहेत. श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ यांचा एक अवतार आहेत. स्वामी कायम आपली साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असावा. स्वच्छ निखळ दारिद्र्य होतं. दारिद्र्य निखळच असतं. वैभव आणि सत्तेच्या खालीच खूपदा चिखल असतो. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची मदत प्रत्येक वेळेला करतो जे माझ्यावरती विश्वास ठेवतात. विश्वास ठेवा स्वामीवरती आणि स्वामींच्या नाम स्मरणावरती. तुमची मदत स्वामी स्वतः करतात. स्वामी कायम सांगतात, एक गोष्ट आहे लक्षात घ्या, जर स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर मग काळजी कशाला करायले. प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः तुमची मदत करतायत. स्वामी सांगतात, जर तुम्हाला लिहिता आले काही गोष्टी तर नक्की लिहा, कारण ते यशस्वी करण्यासाठी असतात. स्वामी कायम म्हणतात, अश्रूंनाच कारण काही असो न असो ते निघत असतात. अश्रू हे असे आहेत जे प्रत्येक वेळेला आपल्या जेव्हा डोळ्यात येतात तेव्हा आपल्याला सखोल वेदना होत असतात हे कळवितात. ऊन आणि सावली एकत्र नांदत जरी नसले तरी उन्हाशिवाय सावलीला अस्तित्व नाही हे देखील तितकंच खरंच आहे. ऊन असेल तर सावली असेल हे नक्की असते. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही किंवा एखाद्याचा सामना करण्याची भीती कधी वाटत नसते. वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन समावल्या असल्या तर कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळ आणली नसती. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काही अर्थ नाही. अनमोल जीवनात साथ हवी असेल स्वामींची तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर तुम्हाला विश्वास ठेवून ते नामस्मरण घ्यावे लागतील. शाळेमध्ये एक नवीन आयुष्य येतं. शाळेचं आयुष्य हे आपल्या इतर आयुष्यापेक्षा पूर्ण वेगळं असतं. त्यात आपण काही गोष्टी शिकतो, काही गोष्टी जाणतो, खूप गोष्टी अनुभवतो. स्वतःच्या आयुष्यात निर्णय नीट घेता आला की दुसऱ्याला सल्ले मात्र फार देता येतात, पण स्वतः चुकले तर आयुष्य स्वतःचं आणि इतरांचंही बर्बाद व्हायला लागतं. शब्द वाढत गेले आपलं भांडणही बरेच वाढत जातं, मग आपलं नातंही तुटून जातं. त्यामुळे शब्दावर नियंत्रण ठेवा, कारण ते तुम्हाला योग्य त्या वेळेला सावरतील. जेव्हा मनात नसताना अनपेक्षितपणे काहीतरी मिळते ना, तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ, नाहीतरी आपल्या आयुष्यात आशीर्वादाची झळ असते. आपल्या धडावर आपले डोकं असावे आणि इतरांचे म्हणजेच आपण जे विचार करतो ते स्वतःचे असावे आणि इतर जे करतात ते त्यांचा विचार असावा. आपण कधी कुणाला फुकटचे सल्ले देऊ नये आणि कधी कुणाचे फुकटचे सल्ले घेऊ नये. संपत आलेल्या जीवनाची दुःखावर दवा नाही. संपत जर जीवन येत असेल हे जर आपल्याला कळाले असते तर आपण कायम आधीच मेलो असतो. एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकात सारखा असतो, ज्याचे मुख्य पृष्ठ वेगळं आणि आतील मंजूर काही वेगळाच असतो. तुमच्या विरुद्ध मनस्थिती, भोषण, एकटेपणा, एकाकी, अस्थिर मनाच्या अवस्थेत एकांत एखाद्या व्यक्तीचा निशब्द वारही तुम्हाला किती बळ देतो हे बघा.
स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायम देत आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. स्वामी म्हणतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी कायम म्हणतात, मी तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत उभा आहे. स्वतःवरती आणि स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, कारण ते कायम आपल्या सोबत असतील. त्यांनी आपली साथ कायम दिली आणि ते आपली साथ कायम देत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात संकट येतील. त्या संकटांचा सामना करा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी येत असतात. आपल्या संकटांचा सामना कराल तर आयुष्यात खूप यशस्वी व्हाल. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संकटांचा सामना करावा लागतो, कारण त्याच्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही. संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःवरती विश्वास लागतो, कारण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा उत्तम मार्ग पुढे जाण्याचा कुठलाही नाही. स्वामी कायम सांगतात, मी त्याची साथ सदैव देतो जे माझ्यावरती विश्वास ठेवत असतात. स्वामी नामावरती ज्यांचा विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. मी कायम त्यांची मदत प्रत्येक वेळेला करत आहे. विश्वास ठेवा स्वामीवरती. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती, कारण ते आपल्यासोबत कायम आहेत. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवेल त्याला कधी कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज भासणार नाही. फक्त स्वामी नामावर त्याचा विश्वास असायला हवा. स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी कायम आपली साथ देत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला आपली मदत ते स्वतः करत असतात. त्यांनीच आपली मदत केली आणि ते आपली साथ कायम देत आहेत. स्वामी सदैव बोलतात, ज्यांना वाटतं मी त्यांची साथ देत नाही ते पूर्णपणे गैरसमज करतात. मी प्रत्येक वेळेला त्यांची साथ देतोय. आयुष्यात कितीही संकटे आले तरी कायम त्यांची मदत मी स्वतः करतोय. त्यामुळे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. ज्यांना वाटतं स्वामी आपली साथ कायम देतात त्यांनीच श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तेच आपली मदत करत असतात. स्वामी सांगतात, जो विश्वासघात करतो त्याच्यापेक्षा मूर्ख कोणी असू शकत नाही, कारण त्याने आपल्या स्वार्थासाठी चांगली व्यक्ती गमावलेली असते. विश्वासघात करणे अर्थात आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी ज्याची आपल्याला सर्वात जास्त गरज होती, जे कायम आपल्या सोबत उभा राहणार होता, त्याला धोका देऊन आपल्यापासून परक करणे. स्वामी सांगतात, मी कायम त्यांच्या सोबत असतो जे पूर्णपणे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात आणि पूर्णपणे स्वामी समर्थ महाराजांच्या नामात त्यांचे मन गुंफतात. स्वामी सांगतात, कायम त्यांची साथ मी आयुष्यभर देतो जे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवून असतात आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात. स्वामी सांगतात, आजकाल लोक बरेच आहे जे माझ्यावरती विश्वास ठेवतात आणि प्रत्येकाला स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवण्याची विचार ठेवतात. स्वामी सांगतात, मी कायम त्यांची साथ देतोय आणि कायम देत असणार आहे. फक्त त्यांचा स्वामी नामावरती विश्वास असायला हवा. जर तुमचाही स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर प्रत्येकाला काळजी करण्याची गरज नसते. स्वामी तर कायम सोबत आहेत. स्वामी शक्तीवर आपला विश्वास असायला हवा, मग आपल्याला प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतःच देतील. काहीही मागण्याची गरज आपल्याला कधी भासणारच नाही. स्वामीवरती विश्वास तर ठेवून बघा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी कायम तुमची मी मदत करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. ज्यांना ज्यांना वाटतं की स्वामी आपल्या सोबत कायम आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ कायम देतात. विश्वास ठेवा फक्त स्वामी नामावर. अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कायम आपली साथ देत असतात.
स्वामी सदैव सांगतात, मी त्यांची साथ आयुष्यभर देतो जे माझ्या नामाचा जप करतात. जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करतात त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात अशक्य काळात स्वामी त्यांची साथ देतात. स्वामी सांगतात, फक्त विश्वास ठेवल्याने सर्व काही होतं. बाकी फक्त स्वामीवरती विश्वास तुमचा असायला हवा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास आणि श्रद्धा असावी लागते. मग बघा प्रत्येक गोष्ट कशी तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ आयुष्यभर देतोय. आयुष्यभर तुमची मदत सुद्धा करणार आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमची साथ मी प्रत्येक संकटात करतो. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असू द्या. प्रत्येकाला वाटतं स्वामी आपली साथ कायम द्यावे आणि स्वामी कायम आपली साथ देतात सुद्धा. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा. स्वामी समर्थ महाराजांचा जो व्यक्ती नामस्मरण करेल त्याला काळजी करण्याची गरज नसते. प्रत्येक संकटात स्वामी त्याला मदत करत असतात. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या संकटे आहेत. प्रत्येकाला वाटतं स्वामींनी आपली मदत करायला हवी. स्वामी आपली मदत कायम करतात. स्वामींवरती आपला विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनाप्रमाणे देखील करतात. स्वामी प्रत्येक संकटात सांगतात, संकटे कितीही येऊ द्या, तुमची साथ मी स्वतः देतोय. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुमची मदत करणारे फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटांचा सामना करण्याचं बळ मी स्वतः देतो आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला त्यांचा सामना करून पुढे निघण्यासाठी सुद्धा मी मदत करत आहे. फक्त स्वामीवरती त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. शक्य असेल तर प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्यासाठी करत आहेत. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम बोलतात, तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट मी स्वतः शक्य करत आलो. आजकाल ही तुमची प्रत्येक गोष्ट मी स्वतः शक्य करतो. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम सांगतात, अशक्य असं काही नाही. मी कायम तुम्हाला मार्गदर्शन करतोय. मग तुम्हाला काळजी करण्याची गरज कसली. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत तर मी करतच आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी रस्ता मी दाखवत आहे आणि मग तुम्हाला काळजी करण्याची गरज कायम संपलेली आहे. स्वतःवरती स्वामीवरती विश्वास ठेवा. अशक्य काळास देखील स्वामी शक्य करतील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी तेव्हा होतील जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असतो. प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास पूर्ण ठेवा. जो व्यक्ती स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो त्याला काळजी करण्याची गरज नसते. कायम साथ देणारे स्वामी आहेत. आयुष्यात प्रत्येक वेळेला मदत करणारे स्वामी आहेत आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. संकट समयी स्वामी तुमची साथ देतात आणि तुमची साथ स्वामींनी सदैव दिली आहे. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी तुमची साथ प्रत्येक संकटात देतो. फक्त स्वतःवरती आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुमची साथ मी कायम देत आहे. प्रत्येक वेळेला तुमची मदत मी प्रत्येक संकटात करत असतो. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात कितीही संकटे असू द्या, संकटांचा सामना करा. तुम्हाला रस्ता मी स्वतः दाखवतोय. मग तुम्हाला काळजी करण्याची गरज कसली. कायम तुमच्यासाठी उभा आहे मी. तुम्हाला प्रत्येक वेळेला मी साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला देत सुद्धा असतो. स्वामी सांगतात, ज्यांना ज्यांना वाटतं की मी प्रत्येकाची साथ द्यावी त्यांनी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. स्वामीवरती विश्वास असेल तर नक्की तुम्हाला या गोष्टीचा अनुभव देखील येईल. स्वामी सांगतात, ज्यांना आयुष्यात स्वामीचा मदत हवी आहे, ज्यांना आयुष्यात स्वामीवरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण स्वामी आपली प्रत्येक वेळेला साथ देत असतात. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमची साथ देतोय आणि कायम देत असणार. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. संकट काळात तुमची मदत स्वामींनी दिली आणि सर्व काही स्वामी तुमची साथ देत आहेत. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य होते. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करता सुद्धा येते.
आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणे ती गोष्ट करायची असेल तर त्यासाठी मेहनतसुद्धा घ्यावी लागते. आयुष्यामध्ये संकटे प्रत्येकाचे आहेत आणि त्या संकटांचा सामना प्रत्येक व्यक्ती करू शकतो. फक्त सामना करण्यासाठी त्याला स्वामीवरती विश्वास ठेवावा लागतो. स्वामी बोलतात, ज्यांना वाटतं मी त्यांची साथ देत नाही अशा लोकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी कधीच कुणाची साथ सोडत नाहीत. एकदा का स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहे याचा अर्थ ते तुमची आणि फक्त तुमची साथ देत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवणं तुमचं काम आहे. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा आणि त्यांच्या नामाचा जप करा. ते कायम तुमच्या सोबत असतील. हे देवा, आयुष्यात काही नाही दिले तरी चालेल, पण आपल्याजवळ जे काही आहे त्यात समाधान नक्की दे असे म्हणा. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्या माणसाला जन्मभर तळतळाट मिळत राहतो. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, तुम्हाला मदत नक्की स्वामी करत असतात. स्वामी कायम म्हणतात, मी प्रत्येक संकटात तुमची मदत करतोय आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायम देत असतो. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. संकटे कितीही येऊ द्या आयुष्यात, त्या संकटांचा सामना करण्याची जर जिद्द तुमच्यात असेल तर आयुष्यात तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता. स्वामी सांगतात, यशस्वी होण्यासाठी याच्यापेक्षा दुसरा सोपा आणि उत्तम मार्ग दुसरा कुठलाही नाही. यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग हाच आहे आणि यातच तुम्ही लवकरात लवकर यशस्वीसुद्धा होऊ शकता. स्वामी नामावर विश्वास ठेवा, स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आणि आयुष्यामध्ये पुढे जे काही करायचं त्याकडे प्रयत्न करून मेहनत करा. कारण संकटात फक्त स्वामीच तुमची मदत करणार आहेत. संकट काळात स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवणार आहेत आणि स्वामींनीच तुमची मदत कायम केली या गोष्टीवर तुम्हालाच विश्वास ठेवावा लागणार आहे. स्वामी सांगतात, आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट व्हावी अशी वाटत असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी तसे मनाप्रमाणे काम करावे लागतं. एवढंच करा, समोरच्याला कळलं की तुम्हाला गरज आहे तेव्हा तो मदतीला येऊ शकेल आणि तुम्हाला जेव्हा वाटेल की काहीतरी अडचण येत आहे तेव्हा तुम्ही त्याची मदत घेण्यासाठी जाऊ शकाल. जीवनाला श्रीमंतीचा साजा असावा, पण त्यात संपत्तीचा माज नसावा. कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात, मालक नाही. पाहुणचार संपला की कळणार नाही स्वतःचा अंत कधी देव तुम्हाला करून उचलून नेईल. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी प्रत्येकाची साथ देतोय, फक्त त्यांना श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी कायम तुम्हाला साथ देतील. स्वामींनी कायम तुमचा मदत करण्याची ठरवलं आहे आणि स्वामी कायम तुमची मदत करत असतात. तुमचा स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, शक्य ती प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतात. तुमची जिद्द एका दिवशी तुम्हाला सिद्ध करेल, फक्त ती कमी होता कामा नये. जिद्द कमी झालं की सिद्ध होण्याचे चान्सेसही कमी होतील. स्वतःला जिद्दी बनवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण त्याच्याशिवाय यश तुम्हाला कधी मिळणारच नाही. प्रत्येक संकटांचा सामना करण्याची जर जिद्द आणि ताकद असेल तर आयुष्यात यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. जिद्दी लोकच आयुष्यात काहीतरी पुढे जाऊ शकतात आणि जे फक्त टाइमपास करतात ते काहीही करू शकणार नाही. स्वामी कायम बोलतात, कुणाशी संबंध तोडा अथवा कुणाशी भांडण करा, पण स्वतःचा जे निर्णय आहे ते ठामपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. आयुष्यात स्वतः पुढे जा. इतरांकडे लक्ष देऊ नका. कोणाला गमावण्याची भीती बाळगू नका, कारण काहीच या आयुष्यामध्ये आपल्यापर्यंत परमनंट नसते. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते कायम मदत करतात आपली. स्वामी सांगतात, देव ज्या लोकांना धन दौलत देतो आणि ज्या लोकांना मन हे कमी देतो आणि ज्या लोकांना धन दौलत फार देतो पण मन हे कमी देतो. देव कायम एका गोष्टीकडे लक्ष देतो, कर्म. कर्म चांगले असतील तर देव सर्व काही द्यायला लागते आणि जर कर्म वाईट असेल तर देव काहीही देण्यास नकार देतो. देव सरळ सरळ त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याकडून दूर करून टाकण्यास सुरुवात करतो. देवावरती तुमचा विश्वास ठेवा, कारण तेच आपल्या सोबत आहे. फक्त देवावरती विश्वास असायला हवा. देव कायम बोलतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाच्या वाईट विचारावर तुमचं काही होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता स्वतः स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायला लागणार. स्वामी सांगतात, मी कायम तुमची मदत करेल. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देईल मी. तुम्ही फक्त स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा. स्वामीची फक्त एवढीच इच्छा आहे की आपण त्यांच्या नामाचा जप करायला हवा. बाकी स्वामी आपल्यासोबत कायम असतील. हे गोष्टीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देताना आपल्याला दिसून येतील.
स्वामी सांगतात, मी काहीही केलं तरी तुमची साथ कधी सोडणार नाही. तुम्ही फक्त कर्म चांगले ठेवा, तुमची साथ कायम मी देत आहे. योग्य कर्म असतील तर साथ देखील लवकरात लवकर मी तुम्हाला देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर. अरे अंत नाही या स्वामी कृपेला. कायम स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामी कायम आपली मदत करत आहेत. स्वामी सांगतात, जर कोणाला आयुष्यात तुमची मदत हवी असेल तर नक्की करा, पण तुम्ही कधी कोणापुढे लाचार होऊन जाऊ नका. आयुष्यामध्ये स्वतःवरती एवढा विश्वास ठेवा की प्रत्येक गोष्ट तुम्ही शक्य करू शकाल. स्वतःवरती विश्वास ठेवता आला पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी सांगतात, शक्यतो स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत गेल्या पाहिजे. जर तसं जमलं नाही तर इतरांवर सुद्धा अवलंबून राहू नका. तारुण्य जग जाणीवीने जगाल तरच आयुष्यात रुबाबात राहू शकता. जर काही चांगलं करायचं असेल आयुष्यात तर मेहनत करणे गरजेचे आहे, कारण मेहनतीशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. संगत कधी राजाची करू नका, कधी आपल्या नोकर बनवेल हे सांगता येत नाही, पण संगत संतांची करा, कधी देवाची भेट करून देईल हे सांगता येत नाही. देवाने आपल्याला जे दिलंय त्यात आपण समाधान मानलं तर आयुष्य सुंदर होते असं म्हणतात. हो, बरोबर आहे. खरी जवळची माणसं जरी आपल्या सोबत असली तरी आयुष्य सुंदर होते, हे देखील तेवढंच बरोबर आहे. कायम साथ देणारा देव आहे. आयुष्यात कठीण काळात मदत करणारा देव आहे. देवाने कायम साथ दिली आणि साथ देत राहणारा सुद्धा देवच आहे. त्यामुळे आपला त्याच्यावर सुद्धा विश्वास तेवढाच असायला हवा. ज्यांना वाटतं देव आपली साथ देत नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण संकट काळात देव तुमची साथ देत आहे. देव कायम म्हणत आलाय, मी त्यांची मदत प्रत्येक वेळेला करतो जे कायम देवाचा विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात. तुमचा स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट एका वेळेला शक्य होणारी असते. ती वेळ यायला वेळ लागतो. देवावरती विश्वास ठेवला म्हणजे प्रत्येक वेळेला देव तुमची साथ देतो. देव कायम सांगतो, मी त्याची साथ कधी सोडणार नाही. जे माझ्यावरती विश्वास ठेवून उभा असेल, जो स्वामीवरती विश्वास ठेवेल आणि देवावरती श्रद्धा ठेवेल, त्याला काहीही करण्याची गरज नाही. स्वामी कायम म्हणतात, मी कधीही तुमची साथ सोडणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघ. संकटकाळी फक्त स्वामी तुमची मदत करतात आणि वाईट काळात देखील स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते तुमची कायम साथ देतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. संकटात फक्त स्वामींनी तुमची मदत केली आणि कायम फक्त स्वामीच तुमची मदत करत असतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामी कायम तुम्हाला साथ देत असतात. आयुष्यात कधीही तुम्हाला कितीही संकटे आली तरी त्यांना घाबरू नका. त्या संकटांचा सामना करून पुढे चला, कारण तेव्हा स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामी कायम बोलतात, मी त्यांची साथ कधी सोडत नसतो. फक्त त्यांनी जर माझ्यावरती विश्वास ठेवला तर त्याची मदतसुद्धा मी करत असतो. अशक्य ते स्वामी शक्य करत असतात. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी नामस्मरणावरती आपला विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काहीही तुम्हाला बघायला मिळणार नाही. स्वामी कायम सांगतात, संकटात सामना करा, सर्व काही तुमच्या सोबत स्वामी देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून कार्य केल्याने अशक्य असं काहीही राहत नाही. फक्त स्वामी नामाचा विश्वास करून त्याच्याचा जप करायचा. स्वामी कायम आपली मदत करत असतात. आपल्या संकटांच्या काळी फक्त स्वामींनी साथ दिली आणि वाईट काळात स्वामी मार्ग दाखवणार. कायम सोबत असतात स्वामी, फक्त त्यांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवावा लागतो. संकट काळात मदत कोण करेल तर स्वामी करतील. आपल्याला संकटांच्या बाहेर कोण काढेल तर फक्त स्वामी काढतील. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा तर फक्त स्वामींवर ठेवायचा, कारण ते प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही शक्य होते. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. संकट काळात स्वामीच तुमची साथ देतात आणि स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. फक्त या गोष्टीवरती तुमचा विश्वास असायला लागतो. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटात तुम्हाला स्वामी साथ प्रत्येक वेळेला देतात आणि स्वामी म्हणतात की तुमची साथ मी तेव्हाच देणार जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा विश्वास ठेवून त्याचा जप कराल. जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असतो तेव्हा स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतात. फक्त त्या नामावरती तुमचा विश्वास असायला हवा.
स्वामी सांगतात, कायम लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामींनी दिली आहे आणि स्वामी सदैव देत आहे. प्रत्येक संकटात फक्त स्वामी तुमची मदत करत आहेत आणि स्वामींनीच तुमची मदत केली आहे. प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामी देतात आणि स्वामींनी साथ प्रत्येक वेळेला दिली. प्रत्येक संकटात स्वामी सदैव सांगतात की मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये संकट येतील, पण त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्याजवळ ठेवा. संकट काळात मदत करणारे स्वामी आहेत, संकटाच्या बाहेर काढणारे स्वामी आहेत. त्यामुळे स्वामीवरती विश्वास असणे तेवढेच गरजेचे आहे जेवढे तुमचा स्वतःवरती विश्वास असतो. स्वामी कायम सांगतात, त्याची साथ मी कधी सोडणार नाही. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असतो. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात डरले तर कायम मागे राहाल. जीवनामध्ये नेहमी संघर्ष करण्याची हिंमत ठेवा. भिवू नका, नेहमी हसत राहा. कारण दुःख तर सगळ्यांनाच असतात, पण ते लक्षात न घेता स्वतः हसत राहणे आणि इतरांना सुद्धा हसत ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामींची भक्ती करायला मिळत नसेल वेळ, तर एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी तुमच्यासाठी वेळ सुद्धा काढू शकणार नाही जर संकटात सापडाल तर. ज्यांच्यापासून तुम्हाला काहीतरी मिळणार नाही अशा व्यक्तीशी तुम्ही कसे वागाल यावरून तुमची माणूस म्हणून कसे आहात हे समजते. भोग हे भोगावेच लागतात, त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगले असेल तर थोडाफार वजाबाकी होण्याचा शक्यताही असते. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतकं व्यस्त असतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे कधी बघायला आपल्याकडे वेळ नसतो. स्वामी सांगतात, सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाचा झरा वाहत असतो. चुकून जरी त्यात तुम्ही अडकले तर कायम तुम्ही मागे जाल. लक्षात घ्या, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, अडचणी तर प्रत्येकाला आहेत. विश्वास ठेवून स्वामीवर जो पुढे जाईल तो आयुष्यात यशस्वी होऊ शकेल. कारण स्वामी तर प्रत्येकाची साथ देतात आणि स्वामींनी प्रत्येकाची साथ दिली. स्वामी सांगतात, मी कायम तुमची मदत करतोय आणि स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देताना देखील आपल्याला दिसतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, एका गोष्टीकडे कधी लक्ष देऊन बघा, संकटकाळी फक्त स्वामीच तुमची मदत करतात. वाईट काळात फक्त स्वामीच तुमची साथ देतात. जेव्हा तुम्हाला खरी गरज असते मदतीची तेव्हा स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतात. अरे मूर्खांनो, जेव्हा सर्व काही स्वामी करतात तेव्हा त्यांच्यावरती विश्वास का ठेवायला नको. आता ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे, स्वामी प्रत्येक वेळेला त्याची मदत करतात. जे स्वामींना मानतात त्यांना माहिती आहे की स्वामी आपली साथ देतात. त्यामुळे तुम्ही स्वामी शक्ती जाणा, स्वामीवरती विश्वास ठेवा, स्वामी नामाचा जप करा. अंत नाही स्वामी कृपेला, या गोष्टीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी कायम सांगतात, साथ तर मी त्यांची देतो जे माझ्या नामाचा जप करतात. साथ मी त्यांची कायम देत असतो जे श्री स्वामी समर्थ म्हणतात. म्हणून एक गोष्ट लक्षात असू द्या, जर अशक्यही शक्य करणारे स्वामी तुमच्या कायम पाठीशी उभे असतील तर तुम्हाला काळजी अथवा चिंता करण्याची काय गरज आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत आहेत ना, मग स्वामीवरती विश्वास ठेवायला काय अडचण आहे. स्वामी तर कायम साथ देत आहेत ना, मग स्वामी नामाचा जप करायला काय अडचण आहे. स्वामीवरती विश्वास आहे ना, मग विश्वास ठेवून त्यांचे नाम स्मरण करायला काय अडचण आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी अपार, पण संकटांचा सामना केला की त्या आपल्याला दूर होताना दिसतील. आता संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, या गोष्टीवर तुमचा विश्वास तर असेलच, कारण संकटे कुणाला चुकलेली नाही. स्वामी सुद्धा सांगतात, मी त्यांची साथ देतो ज्यांच्या आयुष्यात संकटे आहेत आणि त्यांचीही साथ देतो ज्यांच्या आयुष्यात संकटे नाही. संकटे लक्षात घ्या प्रत्येकाला मिळतात,
प्रत्येकाचे आयुष्य संकटाशिवाय अपूर्ण आहे. संकटे आयुष्याचा एक भाग आहे, त्यांचा काही तेवढा मनावर घेण्याची गरज नाही. स्वामी बोलतात, कायम लक्षात ठेवा, ही गोष्ट कायम तुमच्या सोबत असते. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य फक्त स्वामी करतात. आपल्याला माहिती आहे स्वामी आपल्या सोबत असतात आणि स्वामींनी आपली साथ कधी दिली आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात. स्वामी सांगतात, आजकाल ते लोकसुद्धा खूप हुशार झाले आहे ज्यांना कधी काळी स्वामी नामस्मरणाची गरज पडायची. आजकाल लोक तर स्वामींना सुद्धा दुर्लक्ष करत आहेत. पण स्वामी एक गोष्ट सांगतात, जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडेच लक्ष द्यायचं. जे सोडून गेले त्यांना कायम विसरून जायचं असतं. आयुष्यात पुढे जाण्याचा हाच तर एक नियम असतो. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असू द्या. स्वामी प्रत्येक वेळेला साथ तुमची देत असतात. संकटात फक्त स्वामी मदत करतात आणि स्वामी तुमची साथ सदैव देत असतात. स्वामी सर्वांना सांगतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवून असेल त्याची साथ मी कायम देणार आणि जो फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करेल त्यांची मदत मी कायम करत असणार आहे. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा. आज 15 मिनिटे स्वामींना द्या. स्वामी तुम्हाला खूप चांगले अनुभव देतील. स्वामी तुमचे 100 वर्ष चांगले करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमचे सर्व काही चांगले करतात. स्वामी सदैव सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी चांगले करणार, फक्त विश्वास ठेवा. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे. या संदेशाला 15 मिनिटे स्वामींना द्या. स्वामी तुमचे 100 वर्षे चांगले देतील. स्वामींवरती जर तुमचा विश्वास असेल तर स्वामींना कधी दुर्लक्ष करण्याची चूक करत जाऊ नका, कारण स्वामी कधीच कुणापासून काही मागत नसतात. स्वामी एवढं म्हणतात, माझ्या भक्तांनी फक्त माझे नाम स्मरण करायला हवे. माझ्या भक्तांनी प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची मदत करायला हवी. फक्त स्वामींना एक गोष्टीची खेद असते की जर एखादा त्यांचा भक्त त्यांच्याच ऐकण्यावर जात नाही आणि वाईट कर्माला जातो तर स्वामी पूर्ण त्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी वेळ देतात. तरीही जर तो नाही आला तर स्वामी स्वतः त्याला मार्गदर्शन करतात. स्वामी कायम सांगतात, माझ्या भक्तांना मी कधीही कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट मी देत असतो आणि माझे भक्त आयुष्यामध्ये चांगले आहेत आणि चांगले कर्म करत असतात. यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले तर स्वामी तुमच्या खूप गोष्टीत मदत करताना तुम्हाला दिसून येतील. स्वामी कधीच तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाहीत. स्वामी कायम तुमची मदत करतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात आणि स्वामी प्रत्येक संकटात तुझी साथ देणार आहेत. माझ्या प्रिय मुला, स्वामी कायम सांगतात, आयुष्यात संकटे अपार असतील, त्या संकटांचा सामना कर. तुला वाटत असेल की कोणी मदत करेल अथवा न करेल, पण स्वामी कायम करतील. स्वामीवरती विश्वास ठेव. रोज श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. संकटसमयी स्वामी तुला मार्ग दाखवणार. स्वामी कायम तुझी साथ देतील. स्वामी सांगतात, माझ्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देईल. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी स्वतः दूर करतील. स्वामी कायम म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत असतात. आयुष्यामध्ये प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत असतात. संकटे कितीही मोठे असू द्या, त्यांचा सामना जिद्दीने आणि विश्वासाने करा. अपार संकटात स्वामी तुमची मदत करतात आणि स्वामीच कायम तुम्हाला साथ देतात. स्वामीवरती विश्वास ठेवून त्यांच्या नामस्मरणाचा जप करा. स्वामी बोलतात, जो भक्त माझे नाम स्मरण करेल, माझ्या नामावरती विश्वास ठेवेल आणि आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाईल, त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण माझ्या भक्ताची साथ मी स्वतः देत आहे. आयुष्यात त्याला संकटे येतील, त्या संकटांचा सामना करण्याची मेहनत त्याला करण्याची गरज नाही, कारण मी सदैव त्याच्या पाठीशी असतो. फक्त त्याने नामस्मरण केलेले असावे, कारण ते गरजेचे आहे.
स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, आपली साथ स्वतः देतील. स्वामींच्या नामस्मरण घेऊन बघा, आपल्याला मदत स्वतः करतील. स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. स्वामी सांगतात, माझ्यावरती विश्वास असेल तर काळजी करणे थांबवा. तुमच्या आयुष्यात तुमची मदत मी स्वतः करत आहे, त्यामुळे काळजी करणे बंद करून स्वामी नामाचा जप सुरुवात करा. तेच तुमची साथ कायम देतील आणि ते तुमची साथ सदैव देत आहेत. संकटात सामना फक्त करण्याची जिद्द स्वामीमुळे येते. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर मार्ग फक्त स्वामी दाखवतील. आपण त्यांना मानतो, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम सांगतात, तुमच्या संकटात मी तुमची साथ देतोय. त्यांना सामना करा आणि पुढे जा, कारण तेच तुम्हाला मार्ग दाखवणार. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास आहे तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटात मदत तर स्वतःच करत आहेत स्वामी समर्थ आपली. स्वामीवरती विश्वास ठेवा, मग फक्त प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. या गोष्टीचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. स्वामी कायम सांगतात, आज जे माझ्यावरती विश्वास ठेवतायत ना, त्याची साथ मी जिवंत असेपर्यंत देईल. आणि ज्या दिवशी ते स्वर्गवास घेतील त्या दिवशी सुद्धा त्याला मी अंतिम दारापर्यंत सोडण्यास येईल. तक्रार नाही, धन्यवाद शिका. तुझ्या आयुष्यात संगतीत स्वामी आहेत. नम्र व्हायला शिका. पूर्वी कोणी टीका केली असेल तर त्याचा विसरायला शिका. मन नाराज होत असेल तर इच्छा असेल ते करा. या भक्ताला श्री स्वामी समर्थ नामाचे सामर्थ्य कळते. त्याला आयुष्यात कुठल्या आधाराची आवश्यकता नसते. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी स्वामी स्वतः दिल्या पाहिजे. स्वामीवरती आपला विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. कारण आपल्यावर जेव्हा संकट येतात तेव्हा साथ फक्त स्वामी देतात. आणि जेव्हा आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा मार्ग फक्त स्वामी देतात. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तशी तिची किंमत कमी होत जाते. त्यामुळे वेगळे बना. स्वामी सांगतात, वेगळे बनायला शिका, त्यासाठी मेहनत करा. साथ आम्ही देत आहोत तुम्हाला. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. कधीच या गोष्टीचा विचार करू नका की स्वामी तुमची साथ देत आहेत की नाही. विचार करा की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत आहात की नाही. आपल्याला साथ स्वामी देतील, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा. संकटमुक्त फक्त स्वामी करतील, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा. स्वामीवरती जेव्हा विश्वास असेल तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. आपल्या अपार संकटात फक्त स्वामीच आपली साथ देताना आपल्याला दिसतील. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे आयुष्यभरासाठी लक्षात ठेवून बघा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द फक्त काही लोकात असते. आता ते संकटांचा सामना कसा करायचा आहे हे तुम्ही तुमचं ठरवा. संकटांचा सामना करा आणि पुढे जा, कारण त्याशिवाय यशस्वी होणे शक्य नाही. संकट समयी साथ स्वामी देतील आणि स्वामींनी तुमची मदत केली आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामी स्वतः देत आहेत. स्वामी सदैव बोलतात, मी कधीच तुमची साथ सोडणार नाही. तुम्हाला जेव्हा माझ्या आयुष्यात वाटेची गरज असेल तेव्हा वाट तुम्हाला दाखवत असणार मी. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. ब्रह्मांड नायक, राजाधिराज, श्री योगीराज सच्चिदानंद परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत, त्यामुळे आपल्याला भिण्याची काही कारणे नाही. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतात. स्वामी सांगतात, अरे माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त आमच्यावरती विश्वास ठेव. तुला मार्ग स्वतः दाखवत आहो आम्ही. प्रत्येक संकटात रस्ता मिळेल तुला. श्रद्धा असेल तर तू प्रत्येक गोष्ट करू शकतो. स्वामीवरती ठेव विश्वास. तुला स्वामी मार्ग दाखवत असतात. स्वामी सदैव सांगतात, स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त स्वामी नामाचा जप करायला शिका. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होत आहे. आणि स्वामी कायम सांगतात,
आज जर तू स्वामी भक्ती केलीस तर उद्या तुला त्याचे योग्य फळ मिळते. स्वामींना कधी टाळण्याचा प्रयत्न करू नको, कारण तेच तर तुझी मदत सदैव करतात. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी तुला मार्ग दाखवणार नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुला अडचणीच्या बाहेर काढतील. स्वामी कायम तुला साथ देतील. तुझ्या संकटांचा सामना करण्याची जिद्द तुला येणार तर ती फक्त स्वामीमुळे. स्वामीवर विश्वास ठेव, कारण ते तुझी साथ कायम देतील. ज्याला वाटतं की तो काहीतरी मोठं करण्यासाठी या जन्माला जगात आलाय, त्यामुळे त्यांनी फक्त प्रयत्न करा. स्वामी नक्की त्यांची साथ देतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी कायम सांगतात, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो त्याला काळजी करण्याची गरज नाही. अशक्य देखील त्याचं प्रत्येक गोष्ट आम्ही शक्य करत असतो. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ कायम देत आहेत. स्वामींनी सदैव सांगितलं आहे, आयुष्यात काय मोठी गोष्ट करायची आहे, जे करायचं आहे ते सर्वच मोठं होईल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण तेच तर सर्व काही शक्य करतील. स्वामी कायम म्हणतात, खूप खोल अर्थ दडलेले असतात या शब्दात, पण अर्थ प्रत्येकाला समजतो असं नाही. तो म्हणजे काहीही नाही. एखाद्याला काही विचारलं काय करतोय तर तो बोलत असेल काहीही नाही, तर काय करेल हे तुम्हालाही समजणार नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण कानाडोळा स्वामींना करू नका. कानाडोळा आणि दुर्लक्ष ही आपल्या आयुष्याची लढाई अत्यंत महत्त्वाची असते. स्वामी सांगतात, माणसं जरी सोन्याची असली तरी त्यांचा देव नक्की साथ देतो. देव सदैव म्हणतो, मी तुमच्या सोबत आहे. आनंद त्यांना नाही मिळत जे देवाची भक्ती करतात. आनंद त्यांना मिळतो जे देवाच्या नामस्मरणात आनंदित होतात. स्वामी सदैव सांगतात, तू स्वतःवर विश्वास ठेव. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे मी स्वतः करत आहे. स्वामी कायम सांगतात, मी तुझी साथ सदैव देत असतो. फक्त विश्वास ठेव स्वामीवरती. प्रत्येक संकटात स्वामी सदैव तुमची साथ देत आहे. स्वामींनी सांगितलेलं आहे आणि तुमची साथ फक्त स्वामी देत असतात. स्वामी कायम म्हणतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला काळजी करण्याची गरज नाही, आणि जो माझी भक्ती करतो त्याला कुठल्याच शक्तीची दुसऱ्या गरज नाही, कारण त्याच्या पाठीशी स्वतः मी उभा आहे. मग त्याला अडचणींची काय गरज आणि संकटात त्यांना भिण्याची काय गरज. संकटमुक्त फक्त